मराठी राजभाषा दिन उत्सवात साजरा। मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सदरचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 येथील ज्येष्ठ शिक्षिका, मराठी साहित्यिक, कवयित्री श्रीमती सुशीला बिरारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात मराठीचे महान कवी विष्णू वामन शिरवाळकर कुसुमाग्रज व विद्येची देवता सरस्वती देवी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली। त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून अध्यापकाचार्य श्री मनोहर धामणे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून मराठी गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। हा दिवस ज्येष्ठ कवी व साहित्यिक विष्णू वामन शिरवाळकर कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। मराठी भाषा ही भारताच्या 8व्या अनुसूचीतील प्रमुख भाषांपैकी एक असून ती महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे। मराठीला सुमारे 800 वर्षांहून अधिक साहित्य परंपरा लाभली आहे। संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांच्या अभंगांनी आणि पुढे लोकमान्य टिळक, पु ल देशपांडे, वि स खांडेकर यांसारख्या साहित्यिकांनी मराठी समृद्ध केली, अशा प्रकारची विस्तृत माहिती सांगितली। प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक करताना, आज आपण सर्वजण येथे आपल्या माय मराठीच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस महान साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। मराठी ही केवळ भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे। संतांच्या अभंगातून, शाहिरांच्या पोवाड्यातून तसेच आधुनिक साहित्याच्या विविध प्रकारातून मराठी भाषेने समाज मन समृद्ध केले आहे। ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांसारख्या संतांनी मराठीला अध्यात्माची गोडी दिली, तर आधुनिक साहित्यिकांनी विचारांची धार दिली। मराठी भाषा गौरव दिन आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्याची आणि तिचा जास्तीत जास्त वापर करण्याची प्रेरणा देतो। जागतिकीकरणाच्या युगात इतर भाषा शिकणे आवश्यक आहेच, परंतु आपल्या मातृभाषेचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा, तिचा प्रसार करण्याचा आणि तिच्या समृद्ध परंपरेला पुढे नेण्याचा संकल्प करूया, असे मत व्यक्त करून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून त्यांचे स्वागत केले। कार्यक्रमात प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिका कुमारी रिद्धी वाघेरे, कुमार धूम धनराज नाठे, धीरज यांनीही मनोगत व्यक्त करून मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व स्पष्ट केले। तसेच कुमारी योगिता जाधव, योगिता ठाकरे, सविता धुळे व पंकज भोये यांनी आपल्या कविता सादर करून कार्यक्रमांची शोभा वाढवली। अध्यक्षीय भाषणात श्रीमती सुशीला बिरारी यांनी एक साहित्यिक, कवयित्री व एक प्राथमिक शिक्षिका म्हणून आलेले अनुभव स्पष्ट करून त्यांच्या स्वतःच्या कविता वाचून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले। याप्रसंगी मराठी विषय शिक्षक डॉ. अनिल भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्मृतिगंध या साहित्यिकांच्या जीवनपटावर तयार केलेल्या माहितीपटाचे प्रकाशन प्रमुख अतिथी कवयित्री श्रीमती बिरारी एस व प्राचार्य संजय काळोगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले। अध्यापक विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापकाचार्या श्रीमती अर्चना महाले, श्रीमती स्मिता ठाकरे, श्री शिवाजी शिंदे, श्री प्रसाद बोराडे व श्री भास्कर लिलके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले। सूत्रसंचालन कुमारी धनश्री वाघ हिने केले, तर आभार कुमारी पायल शार्दुल हिने मानले। फलकलेखन, छायाचित्रण व इतर नियोजन कार्यात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले। मराठी राजभाषा दिवसाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, संघटन शक्तीची व आपल्या भाषेचा स्वाभिमानाची जाणीव अधिक दृढ झाली। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला। समाज प्रबोधन पुरस्कार माननीय डेप्युटी कलेक्टर श्री शेखर गायकवाड साहेब यांच्या हस्ते प्राप्त झालेला आहे। प्रगती महिला शैक्षणिक सामाजिक संस्था 7 सप्टेंबर 2009 रोजी आकृती सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा संस्थेचा बोधारत्न पुरस्कार माननीय खासदार विक्रमजी ढिकले यांच्यातर्फे तर 22
4/2011 रोजी महाकवी वामनराव कर्डक यांच्या हस्ते प्रदान झालेला आहे. प्रथमतः ज्युनियर डीएड कॉलेज यांचे मी आभार मानते. कालच परवा मला चिठ्ठी दिली, लग्नाला गेली होती, काल दिवसभर लग्नात होती, पण मला पहिला हा प्रश्न पडला की भावी शिक्षकांसमोर मला बोलायचंय. कवयित्री म्हणून हा विचार वेगळा होता. भावी शिक्षकांना मला काय देता येईल, काय सांगता येईल हा विचार करत होते. विचार करायला वेळ फार कमी होता. लग्नावरून रात्री आले आणि रात्री ते पाहिलं तर 10लाच बोलवलं. ठीक आहे, चला आपल्याला काहीतरी बोलायचंय. पण ठाकरे मॅडमला फोन केला तेव्हा लवकर या मॅडम, पोरांना कार्यक्रम आहे. ठीक आहे म्हटलं. पण येताना जी पॉझिटिव्ह जी ऊर्जा होती ती मला खूप काही देऊन गेली. ते वेलकम, तुमच्या ऑफिसमध्ये येणं, प्राचार्यांकडे बघणं, तुमच्या काय मिळाले वा नशिबाने. आम्ही कुडाच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आहोत. आमचे शिक्षक तेव्हा 500 रुपये पण त्यांना पगार राहायचा नाही. दोन ठिकाणी हे करायचे, आम्हाला कसं तरी शिकवायचे आणि जायचे. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्हाला एवढं छान कॉलेज मिळालं आणि एवढे विचारवंत मिळाले. बाहेर जायची गरज नाही, एवढे विचारवंत आहे. अरे बापरे, काय मी लेखिका थांबून गेली होती त्यांचे विचार ऐकून. तुमच्या प्राचार्यांनी जे भाषण केलं, बापरे फार खोल अभ्यास केला. एवढं तुम्हाला खूप आहे, इतका खोल अभ्यास. सरांनी इतकं छान सांगितलं, थक्क होण्यासारखे विचार आहेत त्यांचे. एवढे पुस्तकं वाचतात. मग आपण त्याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. मी पण एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे, खेड्यातलीच आहे. मी खूप मोठ्या घरातून घडलेली नाही, मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि पहिली कवयित्री मी त्या गावातली आहे. सटाण्यात आहेत की नाही मला माहितीये, पण त्या गावातली मी पहिलीच कवयित्री. पण मला काही वारसा नव्हता, मला काहीच नव्हतं. एक माहिती होती की माझे वडील लावण्या म्हणायचे. कदाचित आलं असेल नसेल मला माहित नाही, पण वडिलांनी स्टॉप केल्या होत्या लावण्या. आणि ज्यावेळेस कुसुमाग्रज एक 8वीला मी निबंध लिहिला होता, तुम्ही बोलू लागला तर त्याचा 1 नंबर आला होता. परत मी सटाणा कॉलेजला गेली तेव्हा एक तरुण मुलांवर लिहिलं होतं, तिथं पण 1 नंबर आला. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी कवी कुसुमाग्रज गेले त्या माझ्या मनाला इतकी हळहळ झाली की आपले मोठे साहित्यिक गेले, आपल्या नाशिक जिल्ह्याची शान गेली. म्हणजे तुमच्याच वयात, म्हणजे 22-23 वर्षाची होती तेव्हा मी, 23-24 वर्षाचीच होती. खूप हळहळ झाली आणि एक कविता गेली आणि ती माझ्या मैत्रिणीला सहज बघ मला कसं खूप भरून आलं नाही लिहिलं. ते त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही कविता आल्या खूप छान लिहितात. त्या दिवसापासून माझी कविता लिहिण्याची सुरुवात झाली. तर मला सपोर्ट